आपण मेदोरोगाची किंवा स्थौल्याची कारणे आणि त्याचे परिणाम जाणून घेतले. तर आता आयुर्वेदानुसार मेदोरोगाची चिकित्सा कशी केली पाहिजे त्याचे मार्गदर्शन सरांकडून. तर चिकित्सेमध्ये सगळ्यात 3 पार्ट्स मी बऱ्याच पेशंटला सांगत असताना सांगतो की याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे कसं असतं की काही जणांचं वजन अगदी थोडंसंच वाढलेलं आहे, म्हणजे 7-8 किलो नॉर्मलपेक्षा वाढले. काय काय पेशंटची कशी असतात, नॉर्मल BMI जो असतो किंवा नॉर्मल जी रेंज आहे त्यांच्या उंचीला किंवा त्यांच्या वयानुषंगानं, तर त्याच्यापेक्षा साधारणतः एक 15 ते 20 किलोपर्यंत जास्त असतं. आणि काय काय लोकांची वजनं जी आहेत, तर समजा एखाद्या पेशंटला 70 ते 75 किलो पाहिजे, त्यांचं 110, 120, 125 किलोपर्यंतची सुद्धा अशा काही लोकांची इतक्या प्रमाणात वजनं वाढलेली आहेत. म्हणजे त्यांचं वजन जेवढं आहे त्याच्यापेक्षा 30 ते 40 किलोपर्यंत वजनं जास्त असतात. तर हे अतिस्थौल्य झालं ते असतात. तर कसं हे कशासाठी सांगितलं की काही पेशंटमध्ये जर थोडंसं स्थौल्य असेल तर काही पंचकर्म करता येतात काही पद्धतीचे. हे सर मध्यम स्थौल्य म्हणजे अजून एक 15 ते 20 किलो जास्त आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकारचे पंचकर्म करता येतात. पण अतिस्थौल्य असताना काही पंचकर्म निश्चित सांगितले, म्हणजे ती पंचकर्म करायची नाहीत, त्यामुळे त्यांना तेवढाच ऑप्शन राहतो हे असतात. तर पहिल्यांदा आपण चिकित्सेचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तर त्याच्यामध्ये चिकित्सा शमन आणि शोधन चिकित्सा हे आहे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो व्यायाम हे आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो पथ्य हे आहे. तर हे पथ्य म्हणजे ह्या 3 भागामध्ये, म्हणजे मी बऱ्याच पेशंटना असं सांगतो की तुम्ही हे त्रिसूत्री कार्यक्रम आहे हे आहे. तुम्ही जर हे सगळं करणार असाल तरच औषध घ्या, नाहीतर तुम्ही औषध घेऊ नका, असंच मी स्पष्ट सांगतो. कारण बरेच जण येतात की डॉक्टर फक्त मला औषध द्या, मी सगळं कुठलंही पथ्य पाळणार नाही आणि हे होणार नाही. तर तसं कुठल्याही गोष्टीत होऊ शकत नाही. आणि असे कोण औषध देत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याचे शारीरिक दुष्परिणाम जास्त घडतात, एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळं औषध, व्यायाम आणि पथ्य या 3 गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत हे असतात. आता त्यातला जो पहिला भाग आहे तर तो चिकित्सा म्हणजे औषधं हे सांगितलेले आहेत. तर त्यातला पहिला भाग शोधन चिकित्सा हे असतात. तर ज्यांची थोड्या प्रमाणात वजनं जास्त आहेत किंवा त्याच्यापेक्षा एक 15 किलोपर्यंत वजनं जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच पेशंटची प्रकृती बघून त्या पेशंटमध्ये एकतर वमन केलं जातं हे असतात, किंवा काही पेशंटमध्ये इतकं तो सुटेबल नसेल तर त्याला विरेचन दिलं जातं हे असतात. तर त्यामुळं तुम्ही बघितलं असेल वमनचे व्हिडिओज आहेत किंवा विरेचनचे व्हिडिओज आहेत, त्यासंबंधी सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये मिळेल. तर त्या पेशंट्समध्ये विशेषतः वमन किंवा विरेचन हे पहिलं चिकित्सा सूत्र आहे. त्याच्यानंतर त्या पेशंट्समध्ये उदवर्तन चिकित्सा आलेली आहे हे असतं. म्हणजे त्यामध्ये लेखनीय गण म्हणून आलं, म्हणजे ते मेद कमी करणारी जी औषधं आहेत तर त्या औषधांची चूर्ण हे असतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं अजून एक औषध आलं म्हणजे आपण घरगुती वापरू शकतो, म्हणजे ते कुळीत किंवा लाल हुलगा असतो. तर त्या हुलग्याचं पीठ वापरलं जातं. तर ते हुलग्याचं पीठ शरीराला उलट्या दिशेनं घासायचं म्हणजे वजन कमी येण्यासाठी. आणि विशेषतः ज्या ठिकाणी आपलं मेद साचलाय म्हणजे पोटावर, कमरेच्या खाली, मांडीवर, स्पीक प्रदेशी, स्तनांच्या प्रदेशी, गलाच्या ठिकाणी, म्हणजे ह्या सगळ्या भागी जिथं जिथं हे साचलेलं आहे तिथं तुम्ही ते औषध लावून तुम्ही उलट्या दिशेनं घासलं गेलं पाहिजे, म्हणजे ते हे कमी येण्यासाठी अजून चांगला उपयोग होतो. तिसरं म्हणजे स्नेहन, म्हणजे साधं तेलाचं सुद्धा जर उलट्या दिशेनं तुम्ही स्नेहन केलं तरी सुद्धा वजन कमी करायला खूप चांगला उपयोग होतो. तर फक्त तेल हे शुद्ध पाहिजे आणि तिळाचंच पाहिजे असतं. म्हणजे आजकाल खूप पाम तेल मिक्स असतं, तर तशा पद्धतीचं तेल वापरायचं नाही हे असतं. तर त्याच्यामध्ये तेलच वापरलं गेलं, म्हणजे तेल तुम्ही वापरलं तर त्याचा उपयोग तुम्हाला खूप छान पद्धतीनं होईल आणि वजन तुमचं नक्की अजून चांगलं कमी येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो बस्ती हे असेल. बस्ती आणि नस्य ह्या 2 गोष्टी अजून महत्त्वाच्या राहतात. तर त्याच्यामध्ये नस्य जे काही सांगितलंय तर बऱ्याच वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स आहे हे आहे किंवा संज्ञा स्थापन करायचं आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला वचा तेल आहे, अनुतेल आहे, पंचेंद्रिय वर्धन तेल आहे, अशा पद्धतीचे तेलांचे सुद्धा तुम्ही नस्य वापरू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बस्ती. तर बस्ती ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बस्ती आलेले आहेत. आत्ता जो सांगितला लेखनीय गण म्हणून सांगितलेला आहे तर तो लेखनीय गणाचा काढा, त्याच्यामध्ये गोमूत्र, मध, सैंधव आणि तिळाचं तेल घालून आपण त्याचा बस्ती देऊ शकतो
हे असतात. काय काय ग्रंथामध्ये स्तवल्यासाठी सुद्धा तेल आलेले आहेत. त्रिफलाद्य तेल म्हणून आलेलं आहे, तर ते बनवून तुम्ही देऊ शकताय. सैंधवादी तेल आलेलं आहे, तर ते तुम्ही आपण बनवून देऊ शकतो. तर त्यात ती तेलं सुद्धा वापरू शकतात किंवा काही ठिकाणी फक्त हे सुद्धा वापरू शकताय तुम्ही. हे असतात. काय काय याच्यामध्ये आपण त्रिफळाचा काढा आणि गोमूत्र आणि काही प्रकारची जी उषकादी गण आलेला आहे, तर त्याचं प्रिक्षेप टाकून त्या ह्याच्यामध्ये जर दिलं तर लवकर अजून मेदापर्यंत पोहोचतो आणि मेद सगळा पचून हे व्हायला लागतो. त्यामुळे बस्ती सुद्धा तुम्ही 8 बस्ती किंवा 14 बस्ती त्याच्यामध्ये दिले गेले पाहिजेत. तर त्यामुळं अजून बस्तीनं सुद्धा आपल्याला वजन हे खूप चांगल्या पद्धतीनं कमी होऊ शकतं. हे असतात. फक्त काय काय पेशंटमध्ये थायरॉइड आहे प्लस स्तवल्य आहे किंवा डायबिटीस आहे प्लस स्तवल्य आहे, तर त्यांचा विचार करून त्यांच्या पद्धतीनं औषधं आपण वापरू शकतो. तर आणि आयुर्वेदिक ग्रंथामध्ये बरेचच अजून खूप सारी औषधं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये मेदोर गुगुळ आला आहे, त्रिफलादी गुगुळ आलेला आहे, चंद्रबाबोटी आलेली आहे, आरोग्यवर्धीन आलेला आहे, त्याच्यानंतर लेखनिगणाचा काढा आलेला आहे, त्याच्यानंतर त्रिफळाचा काढा आलेला आहे, त्याच्यानंतर दशमूळचा काढा आलेला आहे. हे सगळं मध घालून वगैरे सुद्धा चांगल्या क्वालिटीचा जर मध घालून दिला तर अजून वजन कमी येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. म्हणजे ही औषधं सुद्धा औषधी चिकित्सा पंचकर्म चिकित्सा एका बाजूने जर आपण देत गेलो तर लवकर वजन कमी येतं. त्यामुळे आपल्याला व्यायाम करायला सुद्धा उत्साह आहे. म्हणजे बरीच लोक काय म्हणतात, डॉक्टर मग आम्ही नुसतं व्यायामाने हे करू शकतो का? तर बऱ्याच वेळा काय होतं, नुसतं व्यायाम केलं नुसतं हे केलं तर त्याच्यावर औषधं असतील तर अजून फास्ट होतं आणि महिन्याभरात एक 4-5 किलो वजन कमी आलं की आपल्याला अंग हलकं होतं आणि लवकर आपल्याला बाकीच्या गोष्टी पण आपण करू शकतो. हे असतात. आणि त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे तो व्यायाम. हे असतात. तर व्यायामामध्ये सुद्धा आपल्याला एकतर योगा प्राणायाम आणि इतर वेगळ्या पद्धतीचे व्यायाम हे असतात. तर पहिल्यांदा जी वेगळ्या पद्धतीची व्यायाम आहेत ती पहिल्यांदा बघू. हे असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सायकलिंग आहे, हे आहे. त्याच्यानंतर पोहणे, हे हा सुद्धा एक छान व्यायाम आहे की ज्यामुळे खूप छान पद्धतीनं वजन चांगलं कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर पळणे हे असतात. व्यवस्थित एक 5 ते 6 किलोमीटर रोजचं रनिंग केलं तरी सुद्धा आपला मेद सगळा पचून जायला चालू होतं. हे असतं. तर आणि त्याच्यानंतर दोरीच्या उड्या, स्किपिंग, तर हा सुद्धा एक छान व्यायाम आहे की त्यामुळं छान पद्धतीनं व्यायाम होतो. म्हणजे बरेच जण सांगतात की डॉक्टर आम्ही 3-4 किलोमीटर फिरतो, पण ते गप्पा मारत फिरणं हे ते वगैरे त्याच्यानं काही फॅट्स पचत नाहीत, उलट अजून चांगली भूक लागते आणि बरेच लोक अजून जरा जेवून अजून जरा वजन वाढवतात. हे होतं. तर त्यामुळं गप्पा मारत चालणे किंवा हे करणे, तर फास्ट चाललं गेलं पाहिजे, नाहीतर पळलं गेलं पाहिजे. तर हा झाला त्यातला महत्त्वाचा व्यायाम. आणि तुम्ही मग बाकीचे त्याच्याबरोबरची आणि इतर सगळे व्यायाम करू शकता. तुम्ही क्रिकेट खेळू शकताय, पळणारे म्हणजे जे काही सगळे खेळ आहेत तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे खेळ किंवा हे आहे म्हणजे टेबल टेनिस आहे किंवा बॅडमिंटन आहे, अशा पद्धतीचे सुद्धा खेळामुळे सुद्धा तुमची वजनं खूप छान पद्धतीनं कमी यायला लागतात, ठेवायला लागतात. आणि ते सोडून मग योगा प्राणायाममध्ये सगळ्यात छान सर्वात सुंदर व्यायाम जो आहे तो सूर्यनमस्कार हे असतात. मग त्याच्यामध्ये योगा पण होतं, प्राणायाम पण होतं, वेगवेगळे आसनं अशा पद्धतीने घडतात की जे पोटावर पाठीवर झोपून असल्यामुळं ती बरीचशीच वजन कमी यायला मदत होतात. त्याच्यानंतर भुजंगासन आहे, शलभासन आहे, पवनमुक्तासन आहे. तर ही सगळी व्यायाम केल्यामुळं स्पीक प्रदेशचा, आपल्या मांडीवरचा, आपल्या पोटावरचं, तर ह्याच ठिकाणचं सगळं आपलं मेद पचायला लागतात. आणि सगळ्यात चांगला म्हणजे सर्वांगासन करा, म्हणजे थायरॉइड्सवर त्या हार्मोनल ह्याच्यावर सुद्धा परिणाम खूप छान पद्धतीने यायला लागतो. बऱ्याच वेळेला आपण जेवल्यानंतर वज्रासनात बसणं किंवा पद्मासनात बसणं ह्यामुळे सुद्धा वजनं कमी यायला लागतात. लक्षात ठेवा, कारण हार्मोनल लेवल्स ह्या योगामुळं किंवा प्राणायामामुळं खूप छान पद्धतीनं कमी यायला लागतात असतात. त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम जे आहे तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं केली तर वजनं खूप छान पद्धतीने कमी यायला लागतात. अनुलोम विलोम आहे, भस्त्रिका आहे, ओंकार आहे. तर ह्यामुळे सुद्धा आपले हार्मोनल लेवल्स खूप छान पद्धतीनं कमी व्यवस्थित यायला लागतात आणि त्यामुळे सुद्धा PCOD सुद्धा कमी होऊन वजनं कमी यायला लागतात. किंवा इतर काही हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतील तर त्या सुद्धा कमी यायला लागतात. थायरॉइडचे लेवल कमी यायला लागतात. तर म्हणून योगा आणि प्राणायाम हे एक सगळ्यात खूप सुंदर आपला स्तवल्यावरचं सगळ्यात मेन चिकित्सा आहे हे होतं. आणि माझं असं मत आहे की अपुनर्भव होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही योगा प्राणायाम केलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा तुमचे एक 15-20 किलो वजन कमी केलंय आणि ते परत वाढू नये म्हणून सुद्धा तुम्ही परत ते योगा प्राणायाम हे कंटिन्युअस ठेवलं गेलं पाहिजे हे असतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा जो भाग आहे तो म्हणजे पथ्य हे असतात. तर पथ्यामध्ये आत्ता मी जी कारणं सांगितलीत ती कारणं सगळी रोखली गेली पाहिजेत. पांढरे पदार्थ सगळे म्हणजे अगदी लोणी, तूप, जास्त प्रमाणात तूप थोड्या प्रमाणात खाल्लं गेलं पाहिजे. स्निग्धता थोडी पाहिजे म्हणून पूर्ण तूप बंद करायचं नाही, पण सगळा तेलकटपणा बंद करायचा. डालड्याचे सगळे पदार्थ बंद करायचे, मैदा सगळा बंद करायचा, हरभरा बंद करायचा. आणि
जी मांसाहार सगळा बंद करा तुम्ही सगळ्यात मेनली, म्हणजे मांसाहारामधून जे सगळ्यात तेलकट तिखट खूप जात तर ते सगळं बंद करा. आणि बरीच लोकांना सवय आहे की सकाळ संध्याकाळ चपात्या खातात, तर चपाती सुद्धा बंद करा. हे करा, माझं तर असं मत आहे. कारण त्याच्यामध्ये एकतर ज्वारीच्या भाकरी खावा, बाजरीची भाकरी खावा, नाचणीची भाकरी खावा. हे कोरडं अन्न जास्त खाल्लं गेलं पाहिजे, म्हणजे अजून जास्त चांगल्या पद्धतीनं हे होतात. चपाती खाल्ल्यामुळे सुद्धा खूप जणांची वजनं लगेच वाढतात हे असतात. कारण ॲक्च्युली गहू कुठं पिकतो तर उत्तर हिंदुस्थानात जास्त पिकतो हे होतं. आणि तिथली जी माती आहे ती थंडी जास्त जिथं आहे तिथं ते पिकतं, आणि त्यामुळे तिथली वजनं त्या पंजाबकडची लोक किंवा यांची वजनं जास्त आहेत, उत्तराखंड किंवा ह्या भागातली लोकांची. कारण ते तशा पद्धतीचं गहू खाल्ल्यामुळं वजन जास्त वाढतं. पण त्यांना तेवढी उष्णता लागते, कारण तिकडे थंडी जास्त आहे. त्यामुळे शरीरात जेवढं थोडासा मेद लागतो तरच ती थंडी ती सहन होते आपल्याला. म्हणून त्या भागानुसार त्यांनी केलेलं आहे हे असतं. आता कोकणात राहणारे लोक खूप भात खातात, म्हणून आपण भात खाऊ नये. कारण तिकडं कसं आहे की ह्युमिड वातावरण आहे, कंटिन्युअस तिथं घाम जात राहतो. त्यामुळे तिकडची लोकांची इतकी वजनं वाढत नाही, कमी असतात. कारण त्यांना खाली उतरणं वर चढणं, डोंगराळ भाग आहे, खाली उतरणं वर चढणं होतं, म्हणजे नॅचरल व्यायाम होत राहतो हे असतात. तर त्यामुळे तिकडची लोकांना ते चालतं. पण आपल्याकडं ह्या गोष्टी सगळ्या टाळल्या गेल्या पाहिजेत. पथ्य अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाळला की तुमची वजनं वाढणार पण नाहीत, आणि आहेत ती चांगल्या पद्धतीनं कमी होताना दिसतात हे असतात. संध्याकाळच्या वेळेत सगळ्यात म्हणजे खूप खाऊ नये हे असतात. माझं तर मत आहे की 7 नंतर जास्त काही खाल्लं गेलं नाही पाहिजे. पूर्ण तुम्ही मीठ एकदम कमी करा, आहारातलं साखर बंद करा, आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णतः बंद करा, गोड एकदम बंद करा हे करा. त्याच्याबरोबर जसं मांसाहार सांगितलं तसं व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा हे बंद करा. बऱ्याच लोकांना मी चहा बंद करायला सांगितलेलं सुद्धा खूप जणांची वजन कमी झालेले मी बघितलेले आहेत हे असतात. त्यामुळे हे गोडसर पदार्थ किंवा खूप मीठ, कारण 1 ग्रॅम मीठ साधारणतः 100 ते 150 ml पाणी धरून ठेवतं, म्हणजे तेवढं वजन वाढतं ना आपलं हे असतं. त्यामुळे मीठ किती कमी खाल्लं गेलं पाहिजे हे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर मीठ आपण खाणं कमी केलं तर आपले 50% आजार बरे होतात हे असतात. म्हणजे स्तवल्यामुळे होणारे सुद्धा हे जे काही आजार आहेत तर ते सुद्धा बरे होतात. त्यामुळं पथ्याचा हा सगळ्यात मोठा भाग आहे, आणि हे केल्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेखा एवढं लक्षात ठेवा हे असतं, पण तुम्ही होणारच नाही. त्यामुळे ह्या तीन सुट्टी कार्यक्रमा अनुषंगानं ही सगळी आपली चिकित्सा करून घेतली गेली पाहिजे. तर तुमची वजनं 30 किलो का 40 किलो वजनं सुद्धा कमी होऊ शकतात हे असतात. आणि चुकीच्या पद्धतीनं बऱ्याचशा आजकाल पद्धती आलेल्या आहेत, पण त्याच्यामुळं त्याचे दुष्परिणाम खूप सारे दिसतात. आणि सडनली एकदम जर वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर किडनीवर खूप परिणाम झालेले दिसतात. कारण मेदाचं मूळ स्थान हे वृक्क सांगितलंय, किडनी सांगितलंय. त्यामुळे जर एकदम अचानक जर खूप म्हणजे महिन्याभरात 10-12 किलो 15 किलो असं जर वजन कमी केलं तर त्याचा दुष्परिणाम हा किडनीवर सुद्धा दिसतो, त्याच्यावर सुद्धा दिसतो. खूप जणांना असे काही दुष्परिणाम झालेले दिसतात आजकाल आमच्या बघण्यात आहेत. तर त्यामुळं तसं पण करू नये. एक व्यवस्थित साधारणतः 3 ते 5 किलो महिन्यातून कमी करत आणला आणि जर ते टिकून ठेवला तर ते वजन अजून तुमचं जास्त चांगल्या पद्धतीनं कमी येत जाईल. म्हणजे मला तरी असं होतं की 3-4 महिन्यानंतर मी बऱ्याच पेशंटची औषधं बंद करतो, तुम्ही नुसतं व्यायामाने मग हे करा असं सांगतो. तर त्यांची बरोबर वजन ते कमी झालेलं ते मेंटेन पण होतं, आणि मग शरीर नंतर 2-3 महिन्यानंतर मग हळूहळू बारीक व्हायला लागतं. असं फॅट जिरलेले असतात, वजन कमी येतं पण शरीर अजून बारीक दिसत नाही, आयाम अजून कमी झालेला नसतो. तर तो आयाम मग नंतर 2-3 महिन्यानंतर मग ते कमी यायला लागतं. तर अशा पद्धतीनं त्याची चिकित्सा ही व्यवस्थित पद्धतीनं आपण करावी लागते हे असतात. आणि काही आयुर्वेदिक सुद्धा काही अशी औषधं आहेत जी खूप गरम आहेत किंवा क्षार पदार्थ आहेत, तर ती सुद्धा वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी, आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सुद्धा ती प्रमाणशीर वापरली गेली पाहिजे. त्याची सुद्धा कुठेही दुष्परिणाम होता कामा नये त्या पेशंटवर, ही सुद्धा काळजी आम्ही डॉक्टर म्हणून आम्हाला सुद्धा घ्यावी लागते हे असतात. नाहीतर मग नुसतं वजन खूप एका फास्ट कमी व्हायला लागले म्हणून भरपूर औषधं देणं हे सुद्धा चुकीचं आहे हे होतं. त्यामुळे प्रमाणशीर औषधं, कुठलाही दुष्परिणाम न होता ते वजन कमी झालं पाहिजे. सर, सामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न असतो की मेदोरोग म्हणजे स्तवलं कमी होत नाही किंवा झालंच तरी पुन्हा वजन वाढतं, तर याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा रुग्णानुभव काय आहेत ते जरा सांगा. हो, आता जसं मी चिकित्सेचं सगळं जे काही वर्णन केले ना ते त्रिसूत्री अनुषंगानं जर व्यवस्थित केलं तर एकतर वजन कमी होतं. साधारणतः अगदी 5 किलोपासून 40 किलोपर्यंतची वजनं खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतात. म्हणजे कधी कधी पेशंट एका महिन्यातच वजन कमी येतं काय पेशंटचे, आणि काय पेशंटला 6 ते 8 महिने पण लागतात. तर त्यांचं किती वजन कमी करायचं आहे त्या अनुषंगानं मी सांगितलं होतं की महिन्याला 3 ते 5 किलो वजन आपण कमी करू शकतो. त्या अनुषंगानं त्यांना 30 किलो जर कमी करायचं असेल तर ते साधारणतः 6-7 महिने लागतील, 7-8 महिने लागतील. तर त्या अनुषंगानं त्या
प्रमाणशीर ते वजन कमी केलं गेलं पाहिजे, तर त्याचा महत्त्व आहे. आणि बरेच लोक म्हणतात की डॉक्टर मग परत वाढणार नाही काय, तर शेवटीला ही गाडी आहे, हे शरीर आहे, ते शरीराला मेंटेन करणं आपलं काम आहे ना. तुम्ही काही सगळं नको असलेले पदार्थ जर खायला लागला, हे व्हायला लागला, तर परत वजन वाढणारच हे असतं. त्यामुळं बऱ्याच वेळेला योगा किंवा प्राणायाम, आता मी जसं सांगितलं, हे काही प्रकारचे व्यायाम, योग, प्राणायाम हे व्यवस्थित हे केलं गेलं पाहिजे. आणि ज्या सगळ्या गोष्टी खाऊ नकाचं सांगितलंय ते कधीतरी 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून खाल्लं गेलं, तेवढ्या प्रमाणात खाल्लं गेलं, आणि जर व्यायाम जर व्यवस्थित चालू ठेवला तर तुमचं नक्कीच वजन परत वाढणार नाही हे होतं. त्यामुळं आहाराचं आणि व्यायामाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, म्हणजे मग तुमचं वजन परत वाढणार नाही. तर असे बरेचसेच रुग्ण माझ्याकडे सुद्धा आले हे असतात. म्हणजे एखादी मुलगी आहे 19-20 वर्षाची आहे किंवा 22 वर्षाची आहे, अशा खूप साऱ्या मुली आल्या की ज्यांची लग्न होत नव्हती, हे होत नव्हती, आणि आई वडील घेऊन आले की डॉक्टर 83 किलो आहे, 85 किलो आहे, 82 किलो आहेत, 80 किलो आहे. तर अशा जवळजवळ माझ्याकडे एक 15-20 तरी मुली सहज ट्रीट झाल्या असतील हे असतील. तर त्या मुलींना सुद्धा मी ज्यावेळेला हे समजावून सांगितलं सगळं, त्यांचे PCODs पण बरे केले, त्याच्याबरोबर हे केले, तर ह्या मुलींच्यामध्ये साधारणतः 12 किलोपासून 25 किलोपर्यंत ह्या मुलींची वजनं कमी झालेली आहेत हे असतात. तर बऱ्याच जणांच्यामध्ये पाळीच्या तक्रारी होत्या, बऱ्याच जणांच्यामध्ये अव्यायाम हे कारण होतं, काही जणांच्यामध्ये बेकरी प्रोडक्ट्स खूप खाणं होतं, काही मुलींच्यामध्ये मांसाहार खूप खाणं होतं हे होतं. तर ही सगळी वेगवेगळी कारणं त्या अनुषंगाने त्यांना ट्रीट केली गेली झाली. काही मुलींनी उठून 4-4.5ला, म्हणजे जसं आयुर्वेदाचं यश आहे, पण आम्ही समजावून सांगितल्यामुळे त्या मुलींनी व्यायामसुद्धा खूप छान केला, म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला व्यायाम केला, हे केला. त्यामुळं पेशंटचे 20 किलो 22 किलो वजनं कमी झाली, त्यांची लग्न झाली, लग्नानंतर सुद्धा आता ते बरेच जण येतात हे होतात, आणि त्यांची आता प्रकृती खूप छान आहेत, आणि त्यांना मेनली इनफर्टिलिटी किंवा कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही, आणि पाळीसुद्धा व्यवस्थित राहिले. त्यामुळे त्यांना सगळ्यांना मुलं बाळ झाली, तर त्या मुलांना सुद्धा दाखवायला येतात हे होतं. म्हणजे काही आता एक मुलगी आहे इचलकरंजीला दिली आहे, तर ती आता बाळाला खोकला लागला होता म्हणून ती सुद्धा घेऊन आली त्याला हे असते. म्हणजे आयुर्वेदाचं एकदम महत्त्व कळालं की ते व्यवस्थित पद्धतीनं त्या पुढच्या पिढीपर्यंत तुम्हाला उपयोग करता येतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे वजन कमी करणं हे खूप हे आहे. म्हणजे अगदी मुलींचीच असं नाही, काही मुलंसुद्धा आली ज्यांची 90-95 किलो 100 किलोपर्यंतची वजनं असलेली मुलं, त्यांनीसुद्धा, ज्या लोकांनी व्यायाम, औषध आणि पथ्य ज्यांनी व्यवस्थित केलेली आहे, त्यांनी सगळे पूर्ण नॉर्मल, अगदी चांगलं 20-20, 25-25 किलो वजनं कमी होऊन लग्न पण झाली हे असं. तर हा रुग्णानुभव खूप आलं आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच ह्या त्रिसूत्री अनुषंगाने जर करायची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला 100% यश मिळालंच पाहिजे. सरांनी आपल्याला आयुर्वेदानुसार मेदोरोगाची कारणे, त्याचे परिणाम आणि त्याची चिकित्सा याचा सर्वांची माहिती दिलेली आहे. तर सर, आजची जी तरुणाई आहे, चीज, बर्गर, पिझ्झा खाणारी आणि बैठे काम करणारी, व्यायाम न करणारी, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हो, खरं म्हणजे मी सगळं सांगितलंयच, पण तरुणांना मी एवढंच सांगू इच्छितो की काय होतं की बऱ्याचशा आजकाल वेगवेगळ्या ट्रीटमेंटचा जो भाग आहे, म्हणजे लायपोसेक्शन आलं आहे की नाही सगळं खाऊ आणि आम्ही ते लायपोसेक्शननं सगळं फॅट्स काढून घेऊ, ऑपरेशन्स आलेले आहेत, हे आलेले आहेत. पण 100% तुम्हाला सांगतो मुलांनो की ह्याच्यामध्ये ह्याचे साईड इफेक्ट्स प्रचंड प्रमाणात आहेत हे आहेत. नाहीतर मग हे सगळंच सोपं झालं असतं ना, कुठलेच आजार निर्माण झाले नसते. एवढं सगळं जर हे झालं असतं तर मग डायबिटीज झालं नसता, थायरॉइड झालं नसता, सगळ्याला एखादा ऑपरेशन लाख रुपये दिला, ऑपरेशन केलं आणि सगळे आजार बरे झाले असते. एवढं आयुष्यभर मग त्यांची पण औषधं खायला लागतातच ना तुम्हाला. जर हे नको असेल, मानसिक ताणतणाव नको असेल आणि ह्याच्यामुळे होणारे जे तुम्हाला आजार नको असतील, तर तुम्ही योग्य आहाराचं नियोजन केलं गेलं पाहिजे. काही गोष्टी आता डॉक्टर सगळेजण खातात, मग आम्ही काय तोंड मारून बसू, असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. पण मी म्हणतोय की बाबा 10-15 दिवसातून एकदा खा, हे खा, आणि योग्य व्यायाम कर, प्राणायाम कर, योगा कर, तुला नक्कीच तुझे आजार नक्की सगळे कमी होऊन जातील. तर तरुणाला हेच सांगणं आहे मला की त्याचं प्रमाण कमी करा, एकदम कमी करा. 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा खावा, बाहेर खावा, आणि त्याच्याबरोबर नित्य व्यायाम करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळेला व्यायाम करा, काही वेळेला योगा प्राणायामाचा उपयोग करा की तुमचं आयुष्य खूप सुखकर होईल हे होईल. कारण पुढचं आत्ताची पिढी अशी आहे की तुम्हाला सगळं मिळेल पण आरोग्य मिळणार नाही हे होतं. तर आयुर्वेदाच्या अनुषंगानं ज्या वेळेला तुम्ही ही कारणं आणि ह्या सगळ्या चिकित्सेचा उपयोग कराल तर तुमचं आयुष्य सुखकर होईल पुढची पिढी. म्हणजे आत्तापर्यंतच्या पिढीला त्यांची मुलं बाळं, म्हणजे आम्ही आमच्या आजी आजोबांची सुद्धा सेवा केली, पण तुम्हाला कोण नसणार आहे तुमची सेवा करायला, एवढं लक्षात ठेवा. तर त्या पद्धतीनं म्हणून स्थौल्य बरा केला तर बरेचसेच आजार तुमचे सगळे बरे होतील हे होतील. आणि तुमच्या खाण्यापिण्यावर जर तुम्ही कंट्रोल ठेवून नक्कीच व्यायाम करा, म्हणजे तरुणाई आजची चांगली राहील आणि
सगळेजण जास्तीत जास्त निरोगी राहतील एवढं माझा नक्कीच विश्वास आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे सिद्धांत सगळ्यांनी फॉलो केले गेले पाहिजे. धन्यवाद सर. या व्हिडिओमधून तुम्हाला खूप चांगली माहिती नक्कीच मिळाली असणार. धन्यवाद.